आणि अखेरीस पनवेलमध्ये भाजप शिवसेनेमधल्या जागा वाटपाच्या चर्चेला अंतिम स्वरूप आल्यानं महायुतीवर शिक्कामोर्तब झालं। आमदार प्रशांत ठाकूर आणि महेश बालदी यांनी युतीची घोषणा केली आहे। पनवेलमध्ये भाजप 71 तर शिवसेना फक्त 4 जागा लढणार आहे। याशिवाय राष्ट्रवादी अजित पवार पक्ष 2 तर आरपीआय आठवले पक्ष 1 जागा लढवणार आहे। 2017च्या पनवेल महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं 1 हाती सत्ता मिळवत 51 नगरसेवक निवडून आणले होते। त्यामुळे यंदाही भाजप मुसंडी मारेल अशी चर्चा सुरू आहे। पनवेल महानगरपालिका निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचं जागा वाटप ठरलेलं आहे। शेतकरी कामगार पक्ष 33, ठाकरेंची शिवसेना 19 आणि पवारांच्या राष्ट्रवादीला 7, काँग्रेसला 12, मनसेला 2, समाजवादी पार्टीला 1 आणि वंचित बहुजन आघाडीला 1 जागा देण्यात आली आहे। उर्वरित 30 जागांवर अद्याप चर्चा सुरू असून त्या जागांवरती लवकरच अंतिम निर्णय होईल अशी शक्यता आहे। या ठिकाणी महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचं सूत्र ठरत असताना ज्या काही चर्चा झाली त्याच्या अनुषंगानं शेतकरी कामगार पक्ष साधारण 33 ते 34 जागा लढतोय। शिवसेना 18 ते 19 जागा 19 ते 20 जागा लढतोय। काँग्रेस 12 जागा लढतोय। NCP 7 ते 8 जागा लढते आणि मनसे 2 जागी लढते। समाजवादी पक्ष 1 जागी लढतोय। अशा पद्धतीनं 78 जागांची मांडणी आम्ही केलेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।